नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत कुसुमताई आणि सायली ह्या दोघी बसलेल्या असतात. कुसुमताई ही सायलीला सांगत असते की तू सुभेदारांच्या फॅमिलीमध्ये गुंतून पडू नकोस. तेव्हा सायली म्हणत असते की हे सगळं बोलण्याची आता ही योग्य वेळ आहे का कुसुमताई. परंतु कुसुम तरी देखील सांगत असते की हे बघ, उद्या त्यांना सत्य समजल्यानंतर ते तुझा रागराग करणार आहेत, त्यामुळे तू आतापासूनच या गोष्टीमध्ये गुंतवू नको. सायली मात्र या गोष्टीचा विषय काढण्यासाठी टाळाटाळ करत असते. कुसुमताई मनातच म्हणत असते सायली आता खूपच त्या सुभेदार कुटुंबामध्ये गुंतली आहे, त्यामुळेच टाळाटाळ करते. आता इकडे दुसरीकडे अर्जुनकडे क्लायंट आलेले असतात. ते त्यांच्या केस बद्दल सांगत असतात, परंतु तो जो व्यक्ती असतो तो त्याच्या बायकोला सारखा गप्प करत असतो. तो म्हणत असतो की मी तुला सांगितलंय ना, मी बोलत असल्यावर तू बोलू नको म्हणून, आणि मला बोलू दे, मी सांगतो त्यांना केस समजून. तो सांगत असतो की माझा जो मेवणा आहे ना, त्याच्यावरती एक खुनाचा आरोप आलाय, त्याच्या कंपनीमध्ये एक मर्डर झालाय, परंतु आळ त्याच्यावरती आलाय. तेव्हा त्याची बायको बोलायला जाते मध्ये, त्यावरती तो तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो तू गप्प बसता, मी तुला सांगितलं ना काही बोलू नको. आणि मग अशावरती आता अर्जुन सांगायला सुरुवात करतो, अहो तुम्ही त्यांना असं सारखं सारखं अडवताय, बोलू द्या ना त्यांना पण. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की अहो मला हिचा आवाज ऐकला ना तरी देखील इरिटेट होतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला आता होतं इरिटेट, परंतु त्यांचा आवाज यायचाच जर गप्प झाला ना एक दिवस तर त्याचा तुम्हाला त्रास होईल. तेव्हा मात्र तो व्यक्ती म्हणत असतो की मला तर तेव्हाच सुख मिळेल जेव्हा हिची बडबड बंद होईल. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. तेव्हा आता अर्जुन सांगायला सुरुवात करतो, आपल्याला वाटत असतं की त्या नुसत्या बडबड बडबड करताय, परंतु त्याच्यामध्ये त्यांची काळजी असते, ती आपल्याला कधी दिसत नाही. आणि त्यांनी जर ठरवलं ना त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत येऊच द्यायचा नाही, त्या दिवशी तुम्हाला सुख मिळेल, परंतु त्यानंतर ती शांतता तुमचा जीव घेईल आणि मग तुम्ही तरसाल आपल्या बायकोचा आवाज आपल्याला येत नाही म्हणून. आणि काय बोलत असतात तो, त्या आपली काळजीच तर करत असतात, आपल्या कुटुंबाविषयीच तर बोलत असतात. आणि मग आता अर्जुनना तो क्षण आठवत असतो की तो कशा प्रकारे सायलीवरती ओरडलेला असतो. तो सायलीला म्हणत असतो तुमचा खानदानी प्रॉब्लेम आहे का, नुसती बकबक करताय तुम्ही, मला आता शांतता हवी आहे आणि ती शांतता फक्त आणि फक्त तुमची बकबक बंद झाल्यावरतीच मिळेल. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे, आज नंतर माझा आवाज तुम्हाला कधी ऐकू येणार नाही. आणि हा क्षण त्याला आता आठवत असतो. आता तो क्लायंट म्हणत असतो हे सगळं ऐकायला आम्ही इथं आलो नव्हतो, आम्हाला आमची केस सॉल्व्ह करायची होती म्हणून आलो होतो. ठीक आहे, आम्ही दुसरा वकील बघतो, चल ग. आणि असं म्हणून तो व्यक्ती तिथून निघून जातो. परंतु आता ती बाई जाताना अर्जुनला म्हणत असते थँक्यू सो मच अर्जुन सर, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. खरं तर मी खूप बडबड करत असते आणि त्याचा यांना त्रास होतो, परंतु मला यांची काळजी वाटते म्हणूनच तर मी बोलत असते. थँक्यू सो मच. आणि असं बोलून आता ते तिथून निघून गेलेले असतात. आता चैतन्य मात्र अर्जुनला म्हणत असतो की अरे अर्जुन, हे काय होतं, म्हणजे मी काय बघतोय हे सगळं कशामुळे. अरे तू त्यांना एवढं मोठं लेक्चर दिलं, एरवी जर कोणी असतं तर तू त्यांना म्हणाला असतात की मिसेसला पण बोलू द्या तुमच्या, परंतु तेवढ्यासाठी तू एवढं सगळं ऐकवलं त्यांना. अरे काय झालंय नेमकं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो खरं तर चैतन्य, माझ्याकडून एक मोठी चूक झाली आहे. आणि आता घडलेला सगळा प्रकार तो आता चैतन्याला सांगतो. चैतन्य म्हणतो अरे बाप रे, वा रे वा, अरे तू तुझी चूक केली, चूक तू केलीयस आणि तू त्यांना ऐकवतोय आणि भांडण सुद्धा तू स्ट्रेच केलं. वा वा वा, खरं म्हणजे ना तुझ्या इतकं मूर्ख कोणीच नाही. आणि आता चैतन्य अर्जुनवरती चिडत असतो. अर्जुन म्हणत असतो अरे चैतन्य पण आता माझी मदत कर ना. तेव्हा चैतन्य म्हणत असतो आवाज चढून बोलायचं नाही, माझ्याशी नीट बोलायचं, आधी आता मला रिक्वेस्ट कर. आता अर्जुन म्हणतो की चैतन्य प्लीज कर ना माझ्यासाठी, मला मदत कर ना, काय करू, मला याच्यातून बाहेर काढ ना. चैतन्य म्हणत असतो की अजून जरा प्रेमाने रिक्वेस्ट कर. तेव्हा अर्जुन मात्र त्याला फटका देत म्हणतो की मला मदत करणार आहेस ना तू. तेव्हा चैतन्य म्हणतो की ठीक आहे करतो. आता चैतन्य अर्जुनला एक आयडिया सुचवतो. चैतन्य म्हणत असतो की तू आता सायलींना फोन करून काय उपयोगच नाही, कारण की ती तुझा फोनच घेणार नाही. आता अर्जुन म्हणतो की बरोबर बोललास, आता तू एक काम कर. असं चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो की तू एक काम कर की तू कुसुमताईंना फोन कर. आता अर्जुन म्हणतो की वा वा, छान आयडिया शोधलीस हा, म्हणजे तुला आता मला मारायचाच प्लॅन आहे वाटतं. तेव्हा चैतन्य म्हणतो असं का बोलतोय. अरे तेव्हा अर्जुन म्हणतो अरे कुसुमताईंना जर कळलं नाही याच्यामध्ये मी कसा वागलोय सायलीशी, तर त्या सायलीला पनवेलमधून गायब नाही करणार, त्या पूर्ण महाराष्ट्रातूनच गायब करतील, कर्नाटकला घेऊन जातील त्या डायरेक्टली.
काही पण आयडिया नको देऊ, आणि त्यांना जर समजलं की मी इतके काही प्रकार केले तर ते माझ्या डोक्यावरती बसून माझा किमा किमा करून तुकडे तुकडे करतील. तेव्हा चैतन्य म्हणत असतो, हे बघ अर्जुन, आता तुझ्याकडे कोणताही ऑप्शन राहिलेला नाही. तुला जर सायलीशी बोलायचं असेल ना तर कुसुमताईच्या मार्फतच होईल ते. आता तू त्यांना फोन लाव. आणि मग आता चैतन्य अर्जुनला फोन लावायला भाग पाडतो. आता अर्जुन कुसुमताईच्या फोनवरती फोन करत असतो. मात्र आता इकडे फोन वाजत असतो आणि ती बॅग नेमकी सायलीकडेच असते. कुसुम म्हणत असते की अगं बघ ना, माझा फोन वाजतोय, कोणाचा फोन आहे ते. सायली मात्र फोन बघते तेव्हा त्याच्यावरती चिडका बिब्बा म्हणून फोन आलेला असतो. सायलीने मात्र तो फोन कट केलेला असतो आणि सायली म्हणत असते, अगं काही नाही, चुकून कट झाला. मात्र कुसुमला कळालेलं नसतं की सायलीनेच तो फोन कट केलाय. आता इकडे अर्जुन म्हणत असतो की अरे फोन कट केलाय. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो, अरे फोन तर कट झाला, कट केला त्यांनी. चैतन्य म्हणत असतो की नाही नाही, तू पुन्हा एकदा फोन लावून बघ. तेव्हा अर्जुन पुन्हा फोन लावायला जातो तर फोन आता स्विच ऑफच असतो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की अरे आता फोन स्विच ऑफ येतोय. तेव्हा चैतन्य म्हणतो की आता तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालाय. ते म्हणजे आता कुसुमताईंना सगळं समजलंय की तू काय केलंय ते, आणि त्याच्यामुळेच त्यांनी फोन कट केलाय. त्या खूप चिडल्या असतील आता तुझ्यावर. आता तुझ्याकडे एकच पर्याय की तू आता कुसुमताईंच्या घरी जाऊन त्यांना भेटायचं. आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी जातो त्यांना भेटायला, परंतु आता तू माझ्यासोबत चल. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे पण मी काय येऊ त्याच्या. काही करून आता अर्जुन चैतन्याला काही सोडत नसतो आणि तो त्याला घेऊनच जातो. आता इकडे दुसरीकडे महिपत, साक्षी, रविराज, प्रिया, नागराज हे सगळे भेटलेले असतात आणि प्रिया म्हणत असते की पोहे छान बनवलेत हा. तेव्हा महिपत म्हणत असतो की साक्षीने बनवले. तेव्हा रविराज आता साक्षीला प्रश्न विचारतो की तुला काही आठवतंय का, तुला त्यावेळेस काही झालेला काही प्रकार खुनाच्या दिवशी तुला काही आठवतोय का. त्यावेळेस आता साक्षीने तो सगळा दारू पिऊन उलटी केल्याचा प्रकार हा रविराजला सांगितलेला असतो आणि आता रविराजला देखील ते पटलेलं असतं. रविराज म्हणत असतो की अजून काही वेगळं काही आठवतोय का. तेव्हा साक्षीला प्रिया, नागराज हे बोलण्यासाठी मदत करत असतात. ते म्हणत असतात की तुला तिथं कोणी अडवलं नाही का, तू गाडी रस्त्याच्या मधोमध लावली होती. त्यावरती प्रिया म्हणते की तेव्हा वर्दळ कमी असेल ना. तेव्हा मात्र आता साक्षी म्हणू लागते की हो, मला एक आठवतंय, एक मुलगी भेटली होती मला. ती म्हणाली होती की तुला जर काही त्रास होत असेल ना तर माझ्यासोबत चल, माझं घर इथं जवळच आहे धुमाळ वस्तीमध्ये. आणि तिने तिचं नाव सांगितलं होतं की शिवानी जाधव म्हणून, आणि असं तिने खूप जास्त आठवण्याचा प्रयत्न करून सांगितलेलं असतं. आता रविराज म्हणत असतो की अगं तू हे तुझ्या मेमरीवरती ताण देऊन जे शोधलंय ना ते आपल्या केससाठी खूप कामाचं ठरणार आहे आणि ही गोष्ट तुला खूप आधी आठवायला हवी होती आणि ही गोष्ट खूपच जास्त आपल्याला आता फायद्याची ठरणार आहे आपल्या केससाठी. आणि असं बोलल्यानंतर सर्वांनाच खूप जास्त आनंद होत असतो. आता इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघेही कुसुमताईंच्या घरी आलेले असतात. कुसुमताईंच्या घरी आल्यानंतर त्यांना समजतं की कुसुमताईच घरी नाहीये. अर्जुनला आता तो ताळा दिसलेला असतो दरवाजावरती आणि त्याला ते बघून खूपच दुःख होत असतं. तो म्हणत असतो की मिसेस सायली इथे पण नाही, कुठे गेल्या असतील त्या आता. आणि मित्रांनो, आजचा एपिसोड इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आता अर्जुनने चैतन्याला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं, हे बघ चैतन्य, माझ्या जेवढ्या काही मीटिंग्स असतील ना तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या कॅन्सल कर तू, कारण की मला एकच काम करायचंय. मला काहीही करून सायलीला आता घरी आणायचंय. आता अर्जुनने फुलगुच्छ घेऊन कुसुमची तर हजेरी लावलेली असते आणि तो म्हणत असतो की मिसेस सायली कुठे. तेव्हा कुसुम म्हणत असते की तू काहीही कर पण तू इथे येऊ नको, जा बरं इथून, तू कोर्टात जा, पोलीस स्टेशन मध्ये जा, नाही तर जेलमध्ये जा, परंतु तू इथे येऊ नको आता. आणि असं म्हणूनच सायलीला तिने आता आतमध्ये देखील पाठवलेलं असतं आणि खूपच फनी असं हे एन्व्हायरमेंट तयार झालेलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.